आज हे सायकलचा आधार भविष्याला आकार हा उपक्रम पुणे जिल्हा परिषदेचे सीओ गजानन पाटलांच्या संकल्पनेतून आज आपल्या इथं साकारतोय। कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे जिल्ह्याचे नेते प्रदीप दादा गारटकर, जीवन बनसोडे साहेब, गट विकास अधिकारी खुडे साहेब, सीओ ढगे साहेब, हनुमंताबा कोकाटे, अतुल जगडे, दीपक जाधव, बाळासाहेब ढवळे, पंचायत समितीचे राऊत साहेब, दत्तभाऊ भोवरे, शिवाजीराव तरंगे, मनोहरराव भोसले, दिलीप बापू पाटील, प्रशांत पाटील, बाळासाहेब बेवारे, दीपक रायकर, सीमाताई काळंगे, सर्वच पंचायत समितीचे सगळे आमचे शिक्षक शिक्षिका, सगळे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, विद्यार्थी, पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, एक खरा माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद केव्हा मिळतो जे ज्यावेळेस आपल्याकडे असतं आणि आपल्याकडे असणाऱ्यामध्ये आपण ज्यावेळेस त्यातलं थोडं दुसऱ्याला देतो। जो गरजवंत आहे त्याला एखाद्या गोष्टीची गरज आहे आणि त्या गरज असणाऱ्या माणसाला जर आपण दिलं तर त्या माणसाला किती आनंद होतो, त्यांच्या चेहऱ्यावरती किती प्रसन्नता दिसते। हे खुडे साहेब, आज तुम्ही सायकल दिल्यानंतर निश्चित प्रकारे माझ्या झेडपीच्या शाळेतील मुलींचे हास्य, त्यांचा जो आनंद आम्हा सर्वांना दिसेल। ह्याच्या शेवटी आयुष्यामध्ये काय हे आयुष्यामध्ये खुडे साहेब सर्वांना तुम्हाला मी सांगतो, काम करताना प्रत्येकाला आज तुम्हा सर्वांना काम आहे, दाम आहे, तकतक आहे, धगधग आहे, सगळे तुम्हाला कष्ट आहे, तुम्हाला अडचणी, परंतु या अडचणीत कुठेतरी माणसाच्या आयुष्यामध्ये कुठेतरी एक दुसऱ्याला मदतीचा हात दिला आणि जे झोपताना समाधान मिळतं ना खुडे साहेब, तुम्ही आणि तुमच्या ग्रामसेवकापासून शिक्षकापासून आज संध्याकाळची तुमची झोप बघा, आज तुम्हा सर्वांना इतकी समाधानाची झोप लागेल। अरे आम्ही काहीतरी लोकांसाठी, आमच्या तालुक्यातील झेडपीच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी काहीतरी केलंय, काहीतरी आम्ही समाजाचं देणं लागत होतं आणि ते देणं थोड्या प्रमाणामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे तुम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून निश्चित प्रकारे केलेलं आहे। शेवटी मी तुम्हाला नेहमी सांगतो, आयुष्यामध्ये प्रत्येकाला, या आयुष्यामध्ये हे स्पर्धेचं युग आहे, तकतक आहे, धगधग आहे, प्रत्येकाला त्रास आहे, सुख आहे, दुःख आहे, त्यामुळे प्रत्येकाला असं सगळ्यांचं सारखं असतं। त्यामुळे या जीवनामध्ये आपण हे असं जर वाटून घेतलं तर निश्चित त्याचा फायदा हा आज तुम्ही मुलींचा घेतलाय। भविष्यामध्ये हे मिळतात सगळे आमचे राज्यकर्ते, जो आमचे नेते मंडळी पण आहेत, यांनी सुद्धा प्रत्येकाने जेवढा आपल्याकडून लोकांना देता येईल, समाजाच्या जेवढा आपण मदतीला आपल्याला मदत करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला तर तो एक आनंद वेगळा असतो। आणि हा तुम्ही कार्यक्रम निश्चित प्रकारे घेतलेला आहे। कार्यक्रम 111 सायकलीचं सोडून द्या, आज तुमच्या 111 सायकलीचा मेसेज हा तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणार आहे। आज 2 अधिकारी पंचायत समितीचे, एक सीओ आहेत नगरपालिकेचे, तिथं तहसीलदार आहेत, तर निश्चित प्रकारे शेवटी तुम्ही ग्रामसेवक पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी करतात म्हणल्यानंतर महसूलच्याने का करू नये, महसूलच्याने केल्यानंतर नगरपालिकेने का करू नये, नगरपालिकेने केल्यानंतर माझ्या कृषी विभागाने सुद्धा का करू नये, की शेवटी जेणेकरून प्रत्येकाच्या मदत केली पाहिजे आणि ती मदत भविष्यामध्ये निश्चित प्रकारे तुम्ही सर्वांनी करसाल। आज कार्यक्रम खूप वेगळा आहे। मी तुम्हाला एवढं सांगतो, मगाशी बीडीओ साहेबांनी एक इच्छा व्यक्त केली की जे आपण झेडपीचं जर सगळ्या मुलींचं जर आपण हे 2-3 नावं घेतल्यानंतर त्यांच्यावर आपण ते हित भरून काढूच, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जे हायस्कूलमध्ये मुली शिकतायत 5वी ते 7वी, त्या मुलींची संख्या साधारणतः किती होते, 1000च्या आसपास होते। साधारणतः त्या मुलींसाठी भविष्यामध्ये सायकल देण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता भविष्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये प्रामाणिकपणे करेल।
तुम्ही आता झेडपीच्या शाळेचं तुम्ही सगळ्यांनी बघा, हायस्कूलचं मी बघतो. शेवटी एक लक्षात ठेवा, आज सगळे इथं पदाधिकारी आहे, शेवटी ज्या भावनेनं ज्या विश्वासानं मला ती खुर्ची मिळालेली आहे, आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे राज्याचं खूप मोठं कृषी विभागाचं मंत्रिपद मला मिळालेलं आहे. शेवटी मंत्रिपद हे काय रुबाब करण्यासाठी नसतं, कुठेतरी पोलिसाची गाडी किंवा बॉडीगार्ड घेऊन नसतं. शेवटी त्या पदाचा उपयोग आपल्या तालुक्यातील गोरगरीब माणसाला, मुलांना, मुलींना कसा होईल त्यासाठी प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा राहिलेला आहे. आणि माझा स्वभाव खूप वेगळा आहे, माझा स्वभाव खूप वेगळा आहे. मी भावनाशील माणूस आहे. पुढचा माणूस राहिला तर मी पण राहणारा माणूस आहे. मी नेहमी लोकांना मदत, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आज हा कार्यक्रम झाल्यानंतर तिथं शेजारी दिव्यांगांचा कार्यक्रम आहे, तिथं वयस्करीची आपली घरामधले म्हातारी माणसं आहेत, त्यांना एक काठीचा आधार, त्यांना अनेक दुखणी वाचतात, त्यांना एक आधार द्यायचा कार्यक्रम आहे. आपल्या गावामध्ये परमेश्वराच्या त्यामुळे काहीतरी ह्याच्यामुळं त्यांना बिचाऱ्यांना अपंगत्व आलेलं आहे की शेवटी त्या माणसांना कुठेतरी आपण आधार दिला पाहिजे. शेवटी माणसं आपलीच आहेत ना, त्या माणसांचा एक आत्मविश्वास वाढवला पाहिजे. त्यांना सुद्धा समाजामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याबरोबर चालण्यासाठी शिकवलं पाहिजे, गेलं पाहिजे. त्यासाठी त्यांचा सुद्धा आज कार्यक्रम आहे. आज आपण त्यांचं आज आणि उद्या, आज आपण इथे इंदापुरात शिबिर ठेवलेलं आहे. उद्या शिबिर ते अंतुर्णे रत्न निंबी राहतील, त्या अंतुर्णेला शिबिर ठेवलेलं आहे. त्याचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश हा कुठला स्वार्थ नाही, ह्यात कुठं राजकीय कुठं स्वार्थ नाहीये. या तालुक्यातील गोर गरीब अपंग वयोवृद्ध माणसाला कुठेतरी आधार मिळावा, त्यांना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये त्यांना कुठेतरी समाधान मिळावं, हे त्यातनं कुठेतरी आपला सगळ्यांचा उद्देश आहे. त्यामुळे आज दोन्ही कार्यक्रम जवळजवळ हे सारखे. तो कार्यक्रम खूप भविष्यामध्ये तुम्हाला मी एवढं सांगतो दादा, त्यासाठी काही गोष्टीमध्ये एक गोष्ट आहे की कार्यक्रम घेतल्यानंतर खर्च आला, खर्च आजही आला. मी नेहमी सांगतो की शेवटी आज माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता एक शेतकरी कुटुंबाच्या मुलाला इंदापूर तालुक्याने 3 वेळा आमदार केलेलं आहे, राज्यमंत्री पद मिळालेलं आहे, क्रीडा मंत्रीपद मिळालेलं आहे, शेवटी कृषी मंत्रीपद मिळालेलं आहे. शेवटी माझ्या आयुष्यामध्ये या पदाचा जर उपयोग मी सामान्य गोरगरीब माणसासाठी, मागासवर्गीय अल्पसंख्याक माणसासाठी करू शकलो नाही, हे पद माझं काय कामाचं, हे खातं काय माझ्या कामाचं. शेवटी मी जर आणि एक नेहमी मी हे सर्वांना नेहमी सांगतो, आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा की जेवढी आपल्या सर्वांना गरिबाची सेवा करता येईल, गरिबाची सेवा करायसाठी कुठं लांब 1000-2000 किलोमीटर देवाला देवी जायची गरज नाहीये. गरिबाची सेवा आपल्या भागातल्या, आपल्या शेजारी पाजारी असलेल्या गरिबांना शोधा, त्या गरिबालाच देव माना, एखाद्या महिलेला तिलाच देवी माना आणि त्यांची सेवा केली तर खूप मोठं पुण्य हे आपल्या सर्वांना मिळणार आहे. त्यामुळे गरिबाची सेवा हीच ईश्वर सेवा, त्या मानाने एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण आपल्या आयुष्यामध्ये करूया. आणि कार्यक्रम खूप वेगळा आहे. व्हिडिओ साहेब तुम्हा सर्वांचं खरंच मी निश्चित प्रकारे तुमच्या सर्वांचं जेवढे अभिनंदन करावे, मी तर म्हणून तुमच्या सगळ्यांचे जेवढे आभार मानाल तेवढे थोडे, कारण ह्या बारीक सारी गोष्टी असतात, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. आणि नेहमी लक्षात ठेवा, छोट्या कुठलीही गोष्ट असू द्या, छोट्या छोट्या गोष्टीत पण संधी ही निर्माण करायची असते, संधी ही शोधायची असते. आणि संधी तुम्ही ती शोधली आणि संधी देऊन माझ्या या मुलींसाठी आज तुम्ही जे सायकल दिले, फक्त थोडी दुरुस्ती मला जर करते तुम्ही परत घ्यायचा विषय ना, बँक थोडं त्यात आपण दुरुस्ती करता आली तर आपण दुरुस्ती करू. कारण ही सायकल ही शेवटी त्या मुलीलाच राहिली पाहिजे, तिलाच कायमची राहिली पाहिजे. मी गणन पाटलाला सांगाल परत नंतर ती वर्षाची परत नंतर नाही ते साहेब, त्याचा मेंटेनन्स राहणार नाही, तुम्ही काळजी करू नका. आपण ज्या मुलींना सायकल देणार आहे त्याच मुलींकडे लग्न होऊस तर सायकल त्यांच्याकडे राहील. मुली लग्न झालं तरी परत नवऱ्याकडे देऊन गेला तरी आमची काय हरकत नाही. त्यामुळं ती सायकल काय माघारी घ्यायचं करू नका. बाकी मी हायस्कूलच्या मुलींच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या मुलींना कशी मदत करता येईल, त्या मुलींना कसं देता येईल तो देण्याचा प्रयत्न मी निश्चित प्रकारे माझ्यासारखा कार्यकर्ता काय झालं बघा तुम्ही दिल्यामुळे मला पण वाटलं मी पण काहीतरी दिलं पाहिजे. आज दिव्यांगांच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगतो बघा, तिथं खूप मोठा आपल्याला काही गोष्टीमध्ये दादाने मला विचारलं की त्यांना ते कार्यक्रमाचे नाव आहे, खर्च किती होणार आहे. दादा म्हणलं तुमच्या आशीर्वादामुळे मी आता कृषी मंत्री आहे, आता जरा खर्चाचं नाही विचारलं तर बरं होईल.
आपण करून लोक आहेत, आपण लोकांना इतकी मदत करतो, सांगतो की बाबा हे करा ते करा, लोक काम सांगतात. लोक ज्यावेळेस बाळासाहेब आपल्याला काम सांगतात तर बाळासाहेब आपण लोकांना पण सांगतो की जरा आम्ही तुमचं काम करतोय, आमच्या पण तालुक्यात काहीतरी तुम्ही पण मदत करा ना. तर मला तर वाटतं मला कोणी नाही म्हणणार नाही. त्यामुळे बऱ्यापैकी त्यामुळे मी तालुक्यात एवढं सांगतो की आज तहसीलदार साहेब सुद्धा आहे, आपण संजय गांधी निराधार किंवा बाकीच्या ज्या काही योजना आहेत त्यांचा पण असंच कार्यक्रम, त्यांना सुद्धा कुठेतरी पाठीशी राहिलं पाहिजे. आपण त्यांना कुठेतरी आत्मविश्वास त्यांच्यामध्ये दिलेला पाहिजे. त्यांना कुठेतरी त्यांच्या कागदपत्र अपुरे असताना कुठलं तरी काम त्यांचं राहिलं नाही पाहिजे. त्या माणसाला मदत केली पाहिजे. नाहीतर मागच्या वेळेस काय झालं, कार्यक्रम लई मोठा होता, आमच्यासमोर मीडियाचं हे असतं की लगेच आता मी चांगलं म्हणलं की काय एखादं काम वाकडं काम सरळ, काय ती माझी जाहिरात वाकडं सरळ. अरे माझा उद्देश काय आहे, यातनं उलट लोकांनी म्हटलं पाहिजे अरे मामा आपल्या लोकांना मदत करतो, लोकांना सहकार्य करतोय, उलट कृषी मंत्री पण आपल्या लोकांना उचललं गेलं पाहिजे. पण कधी आम्ही सहज त्या तिथं ती वाकड्याचा आपलं सहज बनायची त्या कुठल्या देवळात आपल्या नंदू पाहिजे तिथं म्हणलं आता कृषी खातं मोठं खाते, क्रीडा खातं पहिलं होतं थोडं जरा सोपं होतं, पण क्रीडा खातं थोडं आता क्रीडा खातं सोपं होतं. आणि आता मी बोलण्याचा उद्देश काय होता माझा की ताई मला एक सवय मुलीनं तुम्ही आता सांगतो की मी तुम्हाला माहित आहे मामा लग्नात दिसतो, मामा बारशाला दिसतो, मामा कोणाच्या घरी दुःख झालं तिथं असतो, मामा सुखात असतो. आता ती माझ्याकडून तुमच्या सगळ्यांची अपेक्षा साहजिक आहे, पण आता थोडं मला तालुक्यातल्या लोकांनी आणि सगळ्यांनी थोडं समजून घेतलं पाहिजे. मी जरी एखाद्या लग्नाला नाही आलो, एखाद्या कार्यक्रमाला नाही आलो, याचा त्याचं माझं त्याच्यावर प्रेम कमी असं नाही आहे, परंतु आज राज्यामध्ये सगळीकडे फिरवलं. आज मी तुम्हाला सगळ्याला सांगतो 15-20 कार्यक्रम घेतल्यानंतर किती दिवसामध्ये माझ्या सारख्याला मराठवाड्यात जावं लागलं, विदर्भात जावं लागलं, फिरावं लागलं. उलट त्या लोकांना खूप आनंद होतो की एक कृषी मंत्री नांदेडला म्हणले की आम्हाला खूप आश्चर्य वाटलं की कृषी मंत्री आमच्या दादा बांधावरती आला. मी अक्षरशः छत्री घेऊन गेलो. हा इंदापूर साठी म्हणत आहे ना, आज इंदापूरचा आमदार लोकांच्यासाठी नांदेडमध्ये जातो आणि लोकांना छत्री डोक्यावर ठेवून भिजून लोकांना सांगतो की तुम्ही घाबरू नका, हे संकट आहे, हे पडलेलं संकट आहे, या संकटाच्या काळामध्ये शासन तुमच्या बरोबर आहे हे सांगणारा तुमचा लोकप्रतिनिधी, तुम्हाला लोकांनी ज्याला तुम्ही लोकांनी निवडून दिलं, तुमच्या पालकांनी निवडून दिलं, तो लोकप्रतिनिधी आज सगळीकडे सांगताना मला अभिमान करा. माझे पत्रकार बांधवांना पण एक विनंती आहे, बाबांनो काय गोष्टीमध्ये तुम्ही अर्थाचा आनंद काढू नका, मुद्देच नका. माझं संपूर्ण भाषण आहे का, त्या जर भाषणामध्ये मी चुकलो तर मला 100% क्षमा. शेवटी तुम्हाला तो अधिकार आहे, तुमचा अधिकार मी कधीही राहून घेणार नाही, तो तुम्हाला अधिकार आहे, परंतु उद्देश बघा. आणि त्यामुळे तुम्ही लोकांनी सपोर्ट केला पाहिजे. राज्यामध्ये काम करताना विनाकारण रोज तालुक्यामध्ये करताना असं न करता काही गोष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांना विनंती आहे की माझ्या भाषणाचा अर्थ काढून जर आपण दाखवलं तर खूप बरं होईल. शेवटी तुम्हाला लोकांमुळेच मी राज्यामध्ये माझं एक चांगली प्रसिद्धी होणार आहे. तुम्ही लोकच मी जे काय बोलणार आहे, माझ्या काय योजना आहेत त्या राज्यामध्ये तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातूनच होणार आहे. शेवटी तुमची लेखणी किंवा तुमचं दाखवणं खूप महत्वाचं आहे, त्यामुळं समजून घ्या. त्यामुळं आज खूप चांगला कार्यक्रम आहे मुलांनो. आयुष्यामध्ये नेहमी आनंद राहा, आयुष्यामध्ये खूप सुखी राहा बाबांनो. तुम्ही नशिबान आहात. नेहमी लक्षात ठेवा तुमच्या आई वडिलांपेक्षा या जगामध्ये कुणी मोठं नाही. लक्षात, आई वडील, मोठी बहीण असेल, मोठा भाऊ असेल, त्यांच्यापेक्षा या जगात मोठं कुणी नाहीये. त्यामुळे आई वडिलांचा सन्मान करा. आई वडिलांचं मन कधी दुखू नका. तुमच्या शिक्षकांचा, शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिपाई मामापासून सर्वांचा आदर करा. आणि नेहमी लक्षात ठेवा या जगात आपली काळजी कुणाला वाटते, आपलं बरं वाईट कुणाला वाटतं, फक्त आपली आई आणि वडील असतात किंवा मोठा भाऊ किंवा मोठी बहीण असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा या जगात आपल्या आई वडिलांचा हे करताना जीवनपणे जेवढी आपल्याला त्यांना सेवा करता येईल, जेवढी आई वडिलांना सहकार्य, आई वडिलांना जेवढा तुमच्याकडून एक टेका देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करा. कारण काय, नेहमी लक्षात ठेवा तुमच्या आई वडिलांना नेहमी वाटतं की आमच्या वाट्याला जे दुःख आलं, आम्हाला ज्या अडचणी आल्या, आम्ही जे मान अपमान सहन केले ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला येऊ नये. तीच तुमच्या आई वडिलांची नेहमी स्वप्न इच्छा असते रे बाबांनो. त्यासाठी तुम्हाला ते खोटे खोटे रागवतील, तुमच्याशी खोटं खोटं रुसण्याचं नाटक करतील, पण त्यात त्यांचा कुठलाही स्वार्थ नसतो. त्यामुळे आई वडिलांची सेवा करा, आजी आजोबांची करा,
सहज तुम्ही आज कार्यक्रमाला येता मग परत तुमच्या गडबडीत आला, परंतु सहज एखाद्या वेळेस तुमच्या आजीने तुम्हाला हाक मारली, तुमच्या एखाद्याचं नाव घेतलं की ये ताई मला पाणी दे, पण तुम्ही गडबडीत असल्यामुळे तुमचा पण दोष नसतो. गडबडीत असताना तुम्ही सहज निघून शाळेत येता किंवा कार्यक्रमाला आला, पण ती आजी ज्यावेळेस तुम्ही पाणी तिला देत नाही ना, ती दिवसभर तिच्या मनाला किती वेदना होता तिला किती दिवसभर वाईट वाटतं. त्या आजीच्या पण कधीतरी मनाचा विचार हा निश्चित प्रकारे करा. आणि एक लक्षात ठेवा, पुढच्या माणसाचं कधीही मन दुखू नका. जेवढी आपल्याकडून चांगलं करता येईल, शेजाऱ्या सगळ्यांना सेवा देता येईल, तेवढा देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करा. हे आज आमच्या मुलांना सांगतो. आणि आयुष्यामध्ये तुमच्या आई वडिलांच्या अपेक्षा खूप आहे, त्यामुळे खूप अभ्यास करा, खूप खेळा, अभ्यास करा, जिद्द, चिकाटी, इच्छाशक्ती प्रबळ ठेवा आणि आयुष्यामध्ये खूप मोठं व्हावा. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सर्वांना, त्यांचे आणि सगळ्या स्टाफ आमच्या ह्याचं सगळ्यांच्या आणि ज्यांनी यासाठी मदत केली, पाणी पुरवठा विभाग, ग्रामपंचायत अधिकारी युनियन, त्याचप्रमाणे शिक्षण विभाग, विस्तार अधिकारी, आरोग्य विभाग, प्रशासन विभाग आणि उमेदची टीम, आमच्या सीआरपी आले पाठीमागे दिसत आहेत जरा तिथं, त्यामुळे सगळ्याच त्या टीमचं पण निश्चित प्रकारे त्यांचाही निश्चित प्रकारे सर्वांचं जे आभार मानतो. आणि आता राहिलेला कार्यक्रम कदाचित लवकरच तहसीलदारांचा शिवोचा लवकरच आणि कृषी विभागाचा लवकरच कार्यक्रमाचं आमंत्रण मला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून तुम्हा सर्वांना शुभेच्छा मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.